ओम नमः शिवाय। ओम वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दर मुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरि हरे कृष्णा। वृंदावन धाम मधील श्रीकृष्ण परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन संत श्रेष्ठ मधुसूदन सरस्वतीजी महाराज करतात। वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दर मुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। साक्षात दर्शन आहे श्री मधुसूदन सरस्वतीजी महाराजांना। चैतन्य महाप्रभूच्या काळामध्ये होऊन गेलेले फार मोठे संत शास्त्रकार, वेद वेदांगाचं पूर्ण ज्ञान असलेले, सगळ्या शाखांचं ज्ञान असणारे असे दिव्य संत परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन करतात की हे परमात्मा, हातामध्ये तुम्ही वंशी धारण केलेली आहे। वंशी विभूषित तुमचे हात आहेत। सुंदर असं तुमचं स्वरूप आहे। नील मेघ श्याम, निळ्या रंगाचा जो मेघ असतो त्या मेघाचं जसं विलोभनीय स्वरूप असतं त्याप्रमाणे तुमचं स्वरूप आहे। पिवळ्या रंगावर तुम्ही धारण केलेला आहे आणि तुमचे ओठ जे आहेत हे सुंदर अगदी लाल रंगाचे आणि मुखमंडल अद्भुत अशा प्रकाशानं प्रकाशित झालेलं आहे, जसा पूर्ण चंद्रमा, पूर्ण चंद्राचा उदय झालेला आहे। तुमच्या या दिव्य स्वरूपाचं चिंतन करता 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 माझ्या अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण झालेला आहे। तुमच्या स्वरूपाशिवाय कुठलंही स्मरण माझ्या जीवनामध्ये नाही।
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ॐ वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बराद् अरुणबिम्ब फलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दर मुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। भावावस्था आहे मधुसूदन सरस्वती जी महाराजांची। वृंदावन धामचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये जे भाव उगवले त्या भावांचं वर्णन केलेलं आहे। फार मधुर भाव आहे। परमात्म्याच्या सुंदर स्वरूपाचं दर्शन करत आहेत। परमात्म्याच्या सुंदरतेपेक्षा जगामध्ये कुठलीही सुंदरता असू शकत नाही। परिपूर्ण सुंदरता श्रीकृष्ण परमात्म्याची। आणि परमात्म्याच्या सुंदर स्वरूपामधलं ते स्वरूप वंशी वादनाचं स्वरूप। जो भाव चैतन्य महाप्रभूच्या अंतःकरणामध्ये जगन्नाथ प्रभूला पाहून निर्माण होतो, तोच भाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विठ्ठल भगवानला पाहून निर्माण होतो। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये तशाच भावाचा उदय होतो। हरी देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन। कासया तजीन प्राण, आपुला गे माये। देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन। कासया तजीन प्राण, आपुला गे माये। आपुला गे माये। असेल धनिवरी, असेल धनिवरी आपुले माहेरी। मग तो श्रीहरी गीती गायन गे माये। मग तो श्रीहरी गीती गायन गे माये। सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण। सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण। बाप रखुमा देवीवरा विठ्ठलाची आण। बाप रखुमा देवीवरा विठ्ठलाची आण। विठ्ठलाची आण। माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, पांडुरंगाचे चरण पाहिले आणि मन निवांत झालं, शांत झालं। परमात्म्याच्या चरणाचं दर्शन प्राप्त झालं, आपलं जीवन सुफळ झालं असं माऊलीला वाटायला लागलं। हा गोपी भाव आहे। एका गोपीला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं नव्हतं, कासावीस झाली।
आणि अनेक दिवस निघून गेले, परमात्म्याचं दर्शन काही होईना. व्याकुळ झाली. तिला असं वाटायला लागलं की प्राण त्यागच करावा. आपण परमात्म्यापासून दूर गेलो. परमात्मा अंतरला. हे जे दुःख होतं अंतकरणामध्ये ते फार मोठं होतं. अंतकरणामध्ये भाव निर्माण झाले की आता हा देहच ठेवू नये. तिच्या अंतकरणातली आतुरता श्रीकृष्ण परमात्म्यानं जाणली आणि मग त्या गोपीला श्रीकृष्ण परमात्म्यांनी दर्शन दिलं. अद्भुत असं दर्शन, ज्याची कल्पनाही केली नव्हती. निवांत दर्शन दिलं आणि परमात्म्याचं ते दर्शन प्राप्त झाल्यानंतर मग त्या गोपीच्या अंतकरणामध्ये जे भाव निर्माण झाले त्याचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज करतात. हा गोपी भाव आहे. या भावामध्ये प्रेमाची आर्तता आहे. गोपींचा जो भक्तिभाव आहे तसा भाव कोणाचा असू शकत नाही. भक्ती आचार्य नारद महर्षींनी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये गोपी भावाचं वर्णन केलं आहे. त्यांच्यासारखा प्रेमभाव, त्यांच्यासारखा भक्तिभाव जगामध्ये कुठे असू शकत नाही. परमात्म्याचे चरण पाहिले, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासयात जीन प्राण, आपुला गे माये. आधी मनामध्ये भावना निर्माण झाली होती की परमात्म्याचं दर्शन नाही. परमात्मा अंतरला. व्याकुळ झाली. प्राण त्याग करण्याची भावना अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर असं सुख प्राप्त झालेलं आहे, असा आनंद प्राप्त झालेला आहे की आता गोपी आपला भाव प्रगट करते की आता मी कशाला प्राणाचा त्याग करू. मला तर सर्वस्व मिळालेलं आहे. जन्मोजन्मीच्या पुण्यानंतर ही जे दुर्लभ आहे ते मला प्राप्त झालेलं आहे. आता माझं मन निवांत झालं. देखिले तुमचे चरण. वारकऱ्याची हीच आशा असते. पंढरपूरला चालत जायचं आणि बरोबर दशमीला पोहोचायचं. दशमीच्या आधी पोहोचायचं. दशमीला माऊली येत असतात पंढरपुरामध्ये. माऊलीच्या आधी पोहोचायचं असतं वारकऱ्यांना. माऊलीच्या स्वागतासाठी जायचं असतं वाखरीला. माऊली आले की सगळं पंढरपूर भरून जातं. माऊली सोबत फार मोठा वारकऱ्यांचा समाज येतो. माऊली सोबत चालणं म्हणजे फार मोठं भाग्य आहे. माऊलीच्या कृपेशिवाय ते घडत नाही. माऊली सोबत चालणारा प्रत्येक वारकरी हा बदलून जातो. त्याचं अंतकरण भक्तीनं भरून जातं. सगळ्या तपश्चर्या त्याच्या जीवनामध्ये घडतात. जो माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत पंढरपूरला जातो. माऊलीची दिंडी. दिंडीचं नेतृत्व माऊली करत असतात. यात्रा आरंभ करण्यासाठी मोठी विनवणी केली जाते. पांडुरंगाची स्तुती केली जाते. माऊलीची स्तुती केली जाते.
माऊलीचा कळस हालतो, आज्ञा झाली की माऊलीचा कळस हालतो आणि लाखो भक्त टाळ्यांचा गडगडाट करतात. पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम नामाचा जयघोष करतात. आणि मग माऊली निघतात. माऊलीचा अश्व पुढे चालतो. निघाले माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला. आणि मग त्यांच्या मागे लाखोचा समाज नाम संकीर्तन करत करत, सगळ्यांच्या मुखी नाम आहे त्या पांडुरंगाचं नाम, श्री विठ्ठलाचं नाम. ध्यास लागलेला आहे, कधी एकदा पंढरपूरला पोहोचतो. दशमीला माऊली पोहोचतात. आणि मग आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरामध्ये. सगळं पंढरपूर नामघोषानं दुमदुमायला लागतं. सर्वत्र नामघोष. हरी. तो परमात्मा दर्शन देतो. दिनाचा दयाळ आहे तो परमात्मा. पतितांना पावन करणारा आहे. दिनाचा दयाळ, पतितांचा पावन. दिनांचा दयाळ, पतितांचा पावन. सर्व सुख निदान पांडुरंग. दिनांचा दयाळ, पतितांचा पावन. सर्व सुख निदान पांडुरंग. हरी. माऊलीनं चरण पाहिले, पांडुरंगाचे चरण पाहिले. मन शांत झालं. आपले भाव प्रगट केले. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन. कासयात जिन प्राण, आपुला गे माये. ही भक्तीची आर्तता आहे. जोपर्यंत ते चरण दिसत नाही तोपर्यंत जीवाला समाधान प्राप्त होत नाही. कधी एकदा त्या पांडुरंगाचे चरण दिसतील, कधी एकदा तो परमात्मा दिसेल. असेल धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गाईन गे माये. आपल्या माहेरी असेल, निवांत असेल आणि मग त्या श्रीहरीचं, मग त्या पांडुरंगाचं गुणगान करीन. अतिशय आनंदाचा क्षण आहे. मग तो श्रीहरी गीती गाईन गे माये. सर्वस्व त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ आहे. सर्वस्व त्या पंढरीशी आहे. विठ्ठल भगवान माता आहेत, विठ्ठल भगवान पिता आहेत, विठ्ठल भगवान बंधू आहेत, विठ्ठल भगवान सखा आहेत, सर्वस्व आहे. विठ्ठला वाचोनी आणिक काहीच नाही, एवढी प्रगाढ श्रद्धा आहे.
सकळही गोत माझे, पंढरीशी जाण, बाप रखुमा देवीवरा, विठ्ठलाची आण, हरी हरी. तो परमात्मा फार लवकर कृपा करणारा आहे. एक तुलसी दल त्याच्या चरणावर वाहिलं, एवढा प्रसन्न होतो तो परमात्मा. तुलसी दल मात्रेण जलस्य चुलके नवा. एक तुलसी दल त्याच्या चरणावर ठेवलं, तो परमात्मा प्रसन्न झाला. जल अर्पण केलं. विक्रीणिते स्वात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. एका तुलसी दलानं संतुष्ट होणारा तो परमात्मा कृपावंत आहे, भक्तावर कृपा करणारा आहे. नाथांची भक्ती जगामध्ये प्रसिद्ध आहे. हरी. भानुदासाचे कुळामध्ये श्रीनाथांचा अवतार आहे. भानुदासाचे कुळामध्ये एकनाथ महाराजांनी अवतार धारण केला. जगत कल्याणासाठी, जगाला परमार्थ मार्ग दाखविण्यासाठी पैठण या क्षेत्री दक्षिण काशीमध्ये भानुदासजी महाराजांच्या कुळामध्ये अवतार धारण केला. कुळाची पुण्याई युगानुयुगांची असेल तर मग त्या कुळामध्ये संत जन्म घेतात. एक महात्मा सांगत होते, 51 पिढ्यांचा परमार्थ ज्यांचा आहे त्यांच्या कुळामध्ये दिव्य पुरुष जन्म घेतात. लोकोत्तर चरित्र करणारे पुरुष जन्म घेतात. जगामध्ये त्यांची ख्याती होते. जग त्यांना वंदन करतं. असे दिव्य पुरुष त्या कुळामध्ये जन्म घेतात. बीज जर शुद्ध असलं तर मग त्या शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गोमटी, फार मधुर फळ लागतात. बीज शुद्ध असावं लागतं. ते बीज संस्कारानं शुद्ध झालं, परमार्थानं शुद्ध झालं. मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढा परमार्थ वाढला, वृद्धिंगत झाला, तो परमार्थ फलदायी ठरतो. भानुदासजी महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार, त्रिखंडामध्ये कीर्ती केली. हरी. अंबरीश राजाच्या वंशामध्ये रामप्रभून अवतार धारण केला. एकापेक्षा एक अनंत राजे महाराजे त्या इक्ष्वाकू वंशामध्ये झाले. ज्यांच्या जीवनामध्ये त्याग प्रगट झाला, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती प्रगट झाली, ज्यांच्या जीवनामध्ये सत्य प्रगट झालं, ज्यांच्या जीवनामध्ये धर्म प्रगट झाला. आचरणाला महत्व आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. शास्त्र पठन कशासाठी करायचे? कीर्तन प्रवचन ऐकायचे कशासाठी? जप तप अनुष्ठान हे करायचं कशासाठी? आपलं आचरण शुद्ध करण्यासाठी, परमात्म्याला प्रिय होण्यासाठी.
आपण परमात्म्याला प्रिय झालो पाहिजे. अंबरीश महाराजांच्या जीवनामध्ये भक्ती होती. केवढी भक्ती होती. परमात्म्याच्या पूजनामध्ये, परमात्म्याच्या चिंतनामध्ये इतके गढून गेले की अयोध्येवर आक्रमण झालं हे कळलंच नाही. शत्रू अयोध्येच्या वेशीपर्यंत आला. सगळे अयोध्येतले जन घाबरले. मंत्री आले, महाराणीला विनंती केली. महाराणी हाक मारायला लागली. महाराजांना ऐकू जात नाही. आणि इतक्यात सेवक धावत येतो, मंत्र्यांना सांगतो महाराज रथामध्ये बसलेले आहेत, रथासीन झालेले आहेत. युद्धाचं नेतृत्व महाराज करणार आहेत, अंबरीश महाराज करणार आहेत. आणि हे ऐकता बरोबर मंत्री चकित झाले की समोर बसलेले अंबरीश महाराज आहेत, ध्यान करत आहे. आणि तिकडे कसे काय अंबरीश महाराज आले. महाराणी चकित झाली आणि धावत जाऊन पाहिलं तर खरोखर रथासीन झालेले अंबरीश महाराज. सगळ्यांनी हा चमत्कार पाहिला. भगवंताला काळजी आहे भक्ताची. जगासमोर भक्ताची भगवंत दुर्गती होऊ देत नाही. युद्ध केलं अंबरीश स्वरूपामध्ये, परमात्म्यानं विजय प्राप्त केला. आणि जेव्हा पूजन पूर्ण झालं, ध्यान पूर्ण झालं, समाचार मिळाला, सगळे म्हणायला लागले महाराज आपण युद्ध जिंकलं. अंबरीश महाराजांच्या लक्षात आलं की तो साक्षात परमात्मा युद्धासाठी गेला. माझंही रक्षण केलं, माझ्या देशाचंही रक्षण केलं. असा दिव्य भाव अंबरीश महाराजांच्या जीवनामध्ये होता. आणि मग त्यांच्या वंशामध्ये झालेल्या राजांनी जगामध्ये फार दिव्य चरित्र केलं. सत्यनिष्ठेसाठी हरिश्चंद्र महाराजांनी आपलं राज्य सुद्धा देऊन टाकलं. स्वर्गामध्ये चर्चा सुरू झाली. इंद्र सभेमध्ये चर्चा. वशिष्ठ ऋषी बसलेले आहेत, त्यांच्या बाजूला विश्वामित्र ऋषी बसलेले आहेत. नारद भगवान आले. नारद भगवानचं स्वागत केलं इंद्रानं. नारद भगवानला विचारलं, हे नारद भगवान कुठून आगमन केलं? नारद भगवाननी सांगितलं पृथ्वीवरून आलो. काय हाल हवाल आहे पृथ्वीचा? नारद भगवान म्हणाले अत्यंत सुंदर आहे, मधुर आहे, प्रेरणादायी आहे. कसं प्रेरणादायी? पृथ्वीवर राज्य आहे हरिश्चंद्र महाराजांचं. हरिश्चंद्र महाराज पृथ्वीचे राजे आहेत. सगळ्या संपदा त्या ठिकाणी आहेत. प्रजेच्या सुखासाठी झटत असतात. सत्य हे त्यांचं व्रत आहे. सत्यव्रत आहेत ते. सगळे स्तुती करायला लागले. वशिष्ठ महाराजांना मोठा आनंद झाला. आपल्या शिष्याचं गुणगान चाललेलं आहे स्वर्गामध्ये, उच्च लोकामध्ये. तेवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषी म्हणाले की एवढं गुणगान करण्याची काय आवश्यकता आहे? सत्यव्रत आहे हरिश्चंद्र, हे आपण सांगितलं, आम्ही मान्य केलं. पण परीक्षा न घेता तो खरोखर सत्यव्रत आहे हे कसं कळेल? परीक्षा घेतली पाहिजे. सगळे देव चकित झाले. असं काय बोलत आहे विश्वामित्र? वशिष्ठ ऋषी म्हणाले अवश्य घ्या परीक्षा. वशिष्ठ ऋषी बद्दल
विश्वामित्र ऋषीच्या अंतःकरणामध्ये थोडं किलमिश आहे. वसिष्ठ ऋषी ब्रह्मर्षी आहेत, विश्वामित्र ऋषी राजर्षी आहेत. त्यांचं पद आपल्यापेक्षा मोठं आहे. मनामध्ये ईर्ष्याभाव आहे. कोणी आपल्यापेक्षा मोठं झालं तर मोठी आनंदाची गोष्ट आहे. जे पाहिजे ते परमात्म्यानं दिलेलं आहे. जेवढं आपल्याला आवश्यक होतं तेवढं परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे. मग खुशाल आपल्यापेक्षा कोणी ज्ञानी हो, आपल्यापेक्षा कोणी श्रीमंत हो, आपल्यापेक्षा कोणी कीर्तिवंत हो, आपल्याला आनंदच झाला पाहिजे. अंतःकरणामध्ये आनंदाचाच भाव निर्माण झाला पाहिजे. जर तो आनंदाचा भाव निर्माण होत नसेल, अंतःकरणामध्ये ईर्ष्या निर्माण होत असेल, तर मग काही पूर्ण शुद्धी आपली झालेली नाही. अजूनही ईर्ष्या भाव आहे आपल्या अंतःकरणात. ही उच्च अवस्था आहे. वसिष्ठ ऋषींना ती प्राप्त आहे. वसिष्ठ ऋषीच्या मनामध्ये हा भाव निर्माण होत नाही, विश्वामित्र ऋषीच्या अंतःकरणात होतो. परीक्षा घ्या. जेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणाले अवश्य. आणि विश्वामित्र ऋषींनी परीक्षा घेण्याचा निश्चय केला. रात्रीची वेळ आहे. अयोध्येचे राजे हरिश्चंद्र प्रगाढ निद्रेमध्ये आहेत. निद्रा लागलेली आहे आणि स्वप्न पडत आहे. स्वप्नामध्ये हरिश्चंद्र महाराज वनविहारासाठी निघालेले आहेत. एकटेच आहेत. आणि विश्वामित्र ऋषींनी तिथे काही स्त्रिया प्रगट करविल्या आपल्या योग बलानं. त्या स्त्रिया ओरडायला लागल्या, रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा. हे शब्द ऐकल्यानंतर हरिश्चंद्र महाराजांनी रथ त्या दिशेनं वळवला. त्या स्त्रियांचं रक्षण केलं. पण तिथे जो कोलाहल झाला, त्या कोलाहलामुळे वृक्षाखाली तपश्चर्या करत असलेले विश्वामित्र यांना क्रोध आला. हे राजा, माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न का केलं? हरिश्चंद्र महाराजांनी दंडवत केला विश्वामित्र ऋषीला. विश्वामित्र ऋषींनी पुन्हा विचारलं, सांग, माझ्या तपश्चर्येमध्ये विक्षेप का केला? हरिश्चंद्र महाराजांनी हात जोडून उत्तर दिलं, महाराज, माझं राजकर्तव्य करण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. जे काही घडलं हे अजाणता घडलं. स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी मी गेलो असता कोलाहल झाला, आपल्या तपश्चर्येमध्ये विघ्न पडलं. आता तर स्त्रिया तिथे नव्हत्या. त्या स्त्रिया विलीन झालेल्या होत्या. त्या मायेनं निर्माण केलेल्या होत्या. हरिश्चंद्र महाराजांना विचारलं विश्वामित्र ऋषींनी, काय आहे राजकर्तव्य? राजकर्तव्य करण्यासाठी माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणलं, काय आहे ते राजकर्तव्य? आणि हरिश्चंद्र महाराजांनी उत्तर दिलं, प्रजेचं पालन करणं हे राजकर्तव्य आहे. प्रजेचं विपदांपासून, आपदांपासून रक्षण करणं हे राजकर्तव्य आहे. स्त्रियांवर, मुलांवर, वृद्धांवर काही संकट जर आलं असेल तर धावून त्यांचं रक्षण करणं हे राजकर्तव्य आहे. विश्वामित्र ऐकायला लागले. आणखी काय आहे राजकर्तव्य? आतताईपासून समाजाचं रक्षण करणं हे राजकर्तव्य आहे.
आतताई जे विनाकारण समाजाला त्रास देत राहतात, पाप करत राहतात, क्लेश देतात समाजाला, निरपराधांचा छळ करतात, आतताईपासून समाजाचं रक्षण करणं हे राजकर्तव्य आहे. प्रजेच्या सुखासाठी अविरत झटत राहणं हे राजकर्तव्य आहे. योग्य लोकांना दान देणं हे राजकर्तव्य आहे. विश्वामित्र ऋषींनी विचारलं, योग्य लोकांना दान देणं हे राजकर्तव्य आहे. कोण आहेत ते योग्य लोक? प्रश्न विचारला. संत महात्मे, ऋषी, बेघर, विकलांग, दरिद्र यांना दान दिलं पाहिजे. ठीक आहे. विश्वामित्र ऋषी म्हणाले, मी ऋषी आहे, मी आता तुम्हाला दान मागतो. आणि संकल्प केला हरिश्चंद्र महाराजांनी की आपण मागाल ते दान मी देईल. आणि हे सगळं घडलं स्वप्नामध्ये. दचकन उठले हरिश्चंद्र महाराज, बिछाणावर बसले. अजून प्रभात व्हायचा आहे. आपण विश्वामित्र ऋषीला दान देण्याचं वचन दिलेलं आहे स्वप्नामध्ये. आणि सूर्योदयाच्या वेळेला प्रत्यक्ष विश्वामित्र आले. अयोध्येमध्ये महाद्वाराच्या जवळ थांबले. निरोप गेला. हरिश्चंद्र महाराज धावत आले. विश्वामित्र ऋषीच्या चरणी दंडवत केला. विश्वामित्र ऋषींनी विचारलं, आठवते का रात्री काय बोलले ते? विश्वामित्र ऋषींनी मान्य केलं. हरिश्चंद्र महाराज म्हणाले की प्रभू, आपल्याला दान देण्याचं वचन दिलं आहे. ठीक आहे, मी आता दान मागतो. समस्त राज्य, अयोध्येचं राज्य विश्वामित्र ऋषींनी मागितलं. हरिश्चंद्र महाराजांनी हातावर जल घेऊन पाणी सोडलं. ही पद्धत आहे, अनादी काळापासून चालत आलेली पद्धत आहे. हातावर जल घेऊन संकल्प केला. विश्वामित्र ऋषी म्हणाले की आता मस्तकावर मुकुट कसा आहे? आता कोणत्या देशाचे राजे आहात तुम्ही? राज्य तर दान दिलेलं आहे. इथे जे जे आहे ते सगळं माझं आहे. आता तुम्ही अयोध्या सोडून गेलं पाहिजे. आणि मग वसिष्ठ ऋषींच्या भेटीला गेले विश्वामित्र. गुरु आज्ञा घेतली आणि वल्कल धारण करून अयोध्या सोडून निघून गेले. विश्वामित्र ऋषीला राज्य दिलं. वसिष्ठ ऋषी म्हणाले की जाऊन काशीमध्ये निवास करा. काशीवर कोणाचं राज्य नसतं. काशी कोणाच्याच राज्यामध्ये नसते. तिथले राजे विश्वनाथ आहेत, ते स्वामी आहेत. तिथे कुणाचंही प्रभुत्व चालत नाही. आणि हरिश्चंद्र महाराज काशीला निघून गेले. हा दिव्य इतिहास जगत विख्यात आहे, जगत विदित आहे. रामप्रभूच्या पूर्वजांमध्ये हरिश्चंद्र महाराज आहे. असं दिव्य चरित्र. सत्यनिष्ठा त्यांच्या जीवनातलं मुख्य तत्व आहे. सत्यनिष्ठा. सत्याचं पालन केलं. सगळं सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे. सत्याचा लोप होऊ देऊ नये, हा दिव्य उपदेश त्यांची पत्नी महाराणीनं दिला. आणि मग सगळ्या जगाला हरिश्चंद्र महाराजांचं चरित्र. असे दिव्य राजे महाराजे ज्या वंशामध्ये निर्माण झाले, त्या वंशामध्ये प्रभूनं जन्म घेतला. मनुष्याच्या आचरणाचं महत्व.
प्राप्त झालेलं तत्व हे आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, हा सिद्धांत आहे. मग त्या कुळावर कृपा आहे परमात्म्याची. भानुदास महाराजांचा परमार्थ फार मोठा होता. पांडुरंगाच्या दर्शनाला दिंडी घेऊन जात असत, विठ्ठल नामाचा गजर करीत असत. फार अद्भुत भाव होता त्यांचा. आणि जेव्हा पांडुरंगाचं दर्शन झालं तेव्हा त्या पांडुरंगाची स्तुती केली महाराजांनी. कालच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं. जैसा उपनिषदांचा गाभा तैसा विटेवरी उभा, अंगीचिया दिव्य प्रभा धवळिले विश्व. समृद्ध भाषा आहे, भागवताची भाषा आहे, श्रीमद भागवताचा स्पर्श आहे, शास्त्रांचा स्पर्श आहे. उपनिषदानं जे परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे ते आकलन व्हायला सोपं नाही बरं का. वेद आकलन व्हायला सोपा नाही, वेद समजला नाही म्हणून तर व्यासदेवानं उपनिषद निर्माण केले. आणि त्या उपनिषदांचा संदर्भ भानुदास महाराजांनी दिला. त्या उपनिषदाचं अंतकरण आधीच सुंदर आहे. ते उपनिषद त्याच्यामध्ये तत्व आहे, त्याच्यामध्ये किलमिश काहीच राहिलेलं नाही. कुठल्याही प्रकारचा दोष राहिला नाही. जैसा उपनिषदांचा गाभा तैसा विटेवरी उभा, अंगीचिया दिव्य प्रभा धवळिले विश्व. सगळं विश्व त्या परमात्म्यानं प्रकाशित करून टाकलं. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर भानुदास महाराजांच्या अंतःकरणामध्ये उमललेले हे दिव्य भाव आहेत. आणि त्यांचा वंश पावन केला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी. हरी हरी. अखंड सेवा आहे नारायणाची, परमात्म्याची सेवा आहे, पांडुरंगाची सेवा आहे नाथांच्या जीवनामध्ये. नाथांचे काकडा आरतीचे अभंग पाहिले की लक्षात येतं की काय दिव्य भाव आहे अंतःकरणामध्ये. एका भक्तानं दक्षिण देशामध्ये एका भक्तानं पांडुरंगाची मूर्ती घडविली. पांडुरंगाचा भक्त होता. कारागिराला सांगितलं अशी अशी मूर्ती पाहिजे, असं असं स्वरूप पाहिजे. आणि त्या कारागिरानं सुंदर मूर्ती त्या भक्तासाठी घडविली. पांडुरंगाची मूर्ती, श्री विठ्ठलाची मूर्ती. आणि जेव्हा त्या कारागिरानं सांगितलं की महाराज तुम्ही सांगितलेली मूर्ती घडली, तो भक्त आला, ती मूर्ती घेऊन गेला. मूर्तीचं स्वरूप पाहून खूप प्रसन्न झाला. घरी मूर्ती नेल्यानंतर दररोज रात्री स्वप्नामध्ये त्याला मूर्ती दिसायला लागली आणि शब्द ऐकू यायला लागले, मला नाथाच्या घरी नेऊन द्या. पहिल्या रात्री स्वप्न, दुसऱ्या रात्री स्वप्न, तिसऱ्या रात्री स्वप्न, तेच शब्द, मला नाथा घरी नेऊन द्या, मला नाथा घरी नेऊन द्या, मला नाथा घरी नेऊन द्या. काही सज्जन मंडळींना विचारलं, दररोज रात्री असं होत आहे, देव स्वप्नामध्ये येत आहेत आणि सांगत आहे मला नाथा घरी नेऊन द्या.
सगळ्या सज्जनांनी विचार केला, सांगितलं की देवाची इच्छा नाथांच्या घरी जायची आहे, देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि मग त्या भक्तानं ती पांडुरंगाची मूर्ती बैलगाडीमध्ये ठेवून मोठ्या थाटामाटामध्ये पैठणला आणली. पैठणला आणल्यानंतर नाथांच्या घरी गेले. नाथांना सांगितलं, मी अमुक अमुक दक्षिण देशातून आलो आहे, पांडुरंगाचा भक्त आहे, माझ्या नित्यपूजनासाठी मी पांडुरंगाची मूर्ती कारागिराला घडवायला लावली. पण मूर्ती घरी नेल्यानंतर दररोज रात्री असा प्रकार घडतो की देव मला म्हणतात की नाथाच्या घरी नेऊन दे, मला नाथाच्या घरी नेऊन दे, म्हणून देवाला घेऊन आलो आहे. नाथ महाराजांनी त्या भक्ताकडे पाहिलं, त्याच्या अंतकरणातले भाव जाणले. नाथ म्हणाले, बाबा तुला सांगितलं आहे, मला थोडंच सांगितलं, मला तर सांगितलं नाही ना, मी ठेवू शकत नाही. त्या भक्ताने पुन्हा पुन्हा विनंती केली. पांडुरंगानंही मान्य केलं, नाथा मला तुमच्या घरी राहायचं आहे. नाथ महाराज म्हणाले की तुमची सेवा यथायोग्य झाली नाही, पुढच्या काळामध्ये जर झाली नाही, तुमच्या सेवेमध्ये जर दुर्लक्ष झालं तर सेवा अपराध घडेल. सेवा अपराध, भगवंताच्या सेवेचे अपराध. हो, भागवतामध्ये 32 अपराध सांगितलेले आहेत. परमात्म्याचं दर्शन न करणं हा सेवा अपराध आहे. एकादशीला दर्शनाला न जाणं, जेव्हा जेव्हा पर्वकाळ असतो तेव्हा दर्शनाला न जाणं, तसा तर दर्शनाला जाण्याचा नित्य नियम पाहिजे. दररोज दर्शनासाठी गेलंच पाहिजे, विसरायचं नाही. सकाळ संध्याकाळचा हा नियम असला पाहिजे. परमात्म्याची सेवा, नित्यपूजन, नित्य उपासना हे घडलं पाहिजे. हे सेवा अपराध सांगितलेले आहेत. नैवेद्याची सेवा ही फार महत्वाची आहे. लोक स्वादिष्ट स्वयंपाक करतात, जेवायला बसतात, पण भगवत स्मरण जेवणाच्या आधी करत नाही. घरामध्ये असलेल्या देव्हाऱ्यामध्ये नैवेद्य दाखवत नाही. एका आईचा प्रसंग आम्हाला आठवतो. तिचा नित्य नियम होता, फार दरिद्र होती, पण दररोज नैवेद्य असायचा. आपल्या देवाऱ्यामध्ये ती नैवेद्य दाखवायची आणि मगच घरातल्या मंडळींना ती प्रसाद देत असे, भोजन देत असे. हा नियम तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालत राहिला. आणि तो नैवेद्य घेण्यासाठी दररोज 3 वाजता एक गाय येत असे. आणि ती गाय तिथे येऊन त्या दरवाजाला ढकलत असे. त्या ढकलण्याचा आवाज आला की लक्षात येत असे गाय आली, आणि हे चालत राहील. त्या गायीला बरोबर माहित होतं, तो छोटासा नैवेद्य घेण्यासाठी ती गाय लांबून चालत येत होती. आणि जोपर्यंत तो नैवेद्य मिळत नाही तोपर्यंत ती तिथेच तिष्ठत उभी राहायची. हरी नैवेद्य सेवा मोठ्या भक्तिभावानं, मोठ्या शुद्धतेनं तो नैवेद्य देवाला अर्पण करणं ही सेवा आहे. ती सेवा न करणं हा सेवा अपराध आहे. हरी विचार ओळखले, नाथाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेले विचार पांडुरंगानं ओळखले.
आणि हात पुढे केला. आजही नाथ महाराजांच्या घरामध्ये विजयी पांडुरंगाचा उजवा हात पुढे आहे. नाथा, जे काही तुझ्या घरामध्ये अर्पण होईल त्याचा स्वीकार मी करेल. नाथा, मी तुझ्या घरामध्ये राहील. त्या परमात्म्याची एवढी मोठी कृपा आहे नाथांवर, भक्तिभाव आहे नाथांचा. नाथांची भक्ती काया वाचा मने तीनही अंगानं आहे. संपूर्ण भक्ती आहे, 24 तास भक्ती आहे. सगळे प्रहर भगवत चिंतनच आहे. नाथाच्या वाणीला तो भारदस्तपणा प्राप्त झालेला आहे. शास्त्रांचे गहन गूढ अर्थ नाथांच्या वाणीमध्ये मुखर झालेले आहेत. सगळा विचार परमात्माच आहे. विचार आचार जगाला नाथांनी दाखवून दिलेले आहे आचरण करून. पांडुरंगाचे निस्सीम भक्त नाथ महाराज दिंडी घेऊन जात असत. पंढरपूरला दिंडी घेऊन जात असत. हरिनामाचा गजर करीत करीत जात असत. त्या विजयी पांडुरंगानं जेव्हा हात पुढे केला तेव्हा नाथांनी त्या पांडुरंगाच्या हातावर खडी साखर आणि लोण्याचा गोळा ठेवला. हात जोडले त्या परमात्म्याला, प्रार्थना केली. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगणनिहित पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी माला कंधार कुंज नेत्रं सदया धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि. आज चतुर्थी आहे, आषाढ शुद्ध चतुर्थी. माऊलीची वारी आता पंढरपूरकडे निघालेली आहे. अखंड नामघोष चाललेला आहे. सगळे मार्ग, पंढरपूरला येणारे मार्ग नामघोषानं दुमदुमून गेलेले आहेत. हरी श्री जगन्नाथ भगवानही भक्तांना दर्शन देण्यासाठी पुरुषोत्तम पुरीच्या मार्गावर निघालेले आहेत. सगळ्या भक्तांना प्रभूचं दर्शन प्राप्त होत आहे. एक प्रसंग आहे जगन्नाथजी भगवानचा. जगन्नाथ भगवानची शयन आरती झाली, तुलसी पूजा झाली, मंदिराचे दरवाजे बंद झाले, सगळेच दरवाजे बंद झाले, महाद्वारही बंद झाले.
आणि अशा वेळेला जगन्नाथपुरीपासून काही अंतरावर असलेल्या एका गावामध्ये एक कन्या गीत गोविंदचा पाठ करायला लागली. श्रित कमला कुच मंडल धृत कुंडल कलित ललित वनमाल जय जय देव हरे जय जय देव हरे जय जय देव हरे. जगन्नाथपुरीच्या जवळ एका गावामध्ये एक कन्या गीत गोविंदाचं गायन करीत आहे आणि जगन्नाथ मंदिरामध्ये श्री जगन्नाथ प्रभू व्याकुळ झालेले आहेत, आतुर झालेले आहेत ते गायन ऐकण्यासाठी. परमात्म्याने दरवाजा उघडला. जगन्नाथपुरीचे सगळे रस्ते जनशून्य झालेले आहेत, रस्त्यावर कोणीच नाही. आणि प्रभू निघालेले आहेत त्या दिशेनं जिथे गीत गोविंदाचा पाठ चाललेला आहे. प्रभूला हा पाठ फार प्रिय आहे. गीत गोविंद फार प्रिय आहे परमात्म्याला. आणि त्या गावामध्ये गेले. आणि त्या गावामध्ये जात असताना ते गीत गोविंदाचं गायन ऐकत असताना मार्गामध्ये जे काटे होते ते काटे वस्त्रामध्ये गुंतले, उपवस्त्र फाटलं, त्याचा एक भाग तिथेच पडला. आणि जेव्हा गायन पूर्ण झालं जगन्नाथ भगवान परत आले मंदिरामध्ये. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हा नित्यसेवा आरंभ झाली तेव्हा फाटलेले वस्त्र दिसले. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी जाऊन राजाला हा संकेत दिला, महाराज दररोज देवाचे वस्त्र फाटलेले असतात. राजा मंदिरामध्ये पाहण्यासाठी आला. राजाला असं वाटलं त्याच्या हातून काहीतरी अपराध होत आहेत. त्यांनी दंडवत केला जगन्नाथ प्रभूच्या चरणी आणि प्रार्थना केली की हे प्रभू, माझा काहीतरी अपराध आहे म्हणून अशा घटना घडत आहे. राजानं अन्न जलाचा त्याग केला. राजा मंचकावर पडलेला आहे, अन्न जल घेतलं नाही. राजाच्या स्वप्नामध्ये जगन्नाथ प्रभू गेले. जगन्नाथ प्रभूंनी सांगितलं, हे राजा, तुला अन्न जल सोडण्याची आवश्यकता नाही, तुझं काहीही चुकलं नाही. गीत गोविंदाचा पाठ ऐकण्यासाठी मी एका खेड्यामध्ये जात असतो. तिथे एक मुलगी आहे, ती गीत गोविंदाचा पाठ करत असते. अतिशय भक्तियुक्त अंतकरणानं, श्रद्धायुक्त अंतकरणानं ती पाठ करत असते. तो पाठ ऐकण्यासाठी, गीत गोविंद ऐकण्यासाठी मी जात असतो. मार्गामध्ये जे काटे आहे ते माझ्या वस्त्रामध्ये गुंततात आणि त्यामुळे माझे वस्त्र फाटतात. तुझा याच्यामध्ये काही दोष नाही. हे राजा, त्या कन्येला बोलावून घे आणि माझ्या मंदिरामध्ये गीत गोविंदाच्या पाठाची व्यवस्था कर. राजानं आपलं स्वप्न सगळ्या पुजाऱ्यांना सांगितलं. ते गाव शोधून काढलं, त्या कन्येला बोलावून घेतलं, तिला आज्ञा केली की आता गीत गोविंदाचा पाठ मंदिरामध्ये करायचा.
त्या परिवाराच्या निवासाची, भोजनाची सगळी व्यवस्था राजाने केली. ती कन्या गीत गोविंदचा पाठ जगन्नाथ प्रभूच्या मंदिरामध्ये करायला लागली. तेव्हापासून परंपरा पडली. मंदिरामध्ये गीत गोविंदाचा पाठ झाल्याशिवाय, गायन झाल्याशिवाय प्रभूचं उत्थान होत नाही, जागरण होत नाही. गीत गोविंद ऐकल्यानंतर प्रभू जागे होतात आणि शयनाला जाताना सुद्धा गीत गोविंद. फार प्रिय आहे परमात्म्याला गीत गोविंद. जगन्नाथ प्रभूच्या लीला आणि विठ्ठल भगवानच्या लीला समसमान आहेत. जेव्हा जनाबाई महाराज रात्रीच्या वेळेला दळण दळायला लागतात, तर मंदिरामधून विठ्ठल भगवान जनाबाईचं ते गायन ऐकण्यासाठी जातात. ती जनाबाई गायन करत राहते, तो परमात्मा दळण दळत राहतो. घटना फार अद्भुत आहेत. जनाबाईचं भजन ऐकण्यासाठी, नाम संकीर्तन ऐकण्यासाठी विठ्ठल भगवान जनाबाई कडे जातात. आणि ती जी कन्या आहे खेड्यामध्ये जगन्नाथपुरीला, तिचं गायन ऐकण्यासाठी साक्षात जगन्नाथ प्रभू जातात. परमात्म्याला भगवन नाम फार प्रिय आहे. गीत गोविंदामध्ये परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन आहे, परमात्म्यानं केलेल्या लीलेचं वर्णन आहे. जगन्नाथ प्रभूचं वर्णन आहे. अभिनव जलधर सुंदर द्रुत मंदर श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे जय जय देव हरे. अंतकरणातला हा दिव्य भाव आहे जयदेवजी महाराजांच्या. अभिनव जलधर सुंदर, तो जलधर म्हणजे तो मेघ, आषाढ महिन्यामध्ये दिसणारे मेघ, ते काळे मेघ. अभिनव जलधर सुंदर, ते स्वरूप आहे परमात्म्याचं. परमात्म्याच्या रूपाचं वर्णन आहे. त्या मेघासारखा मेघश्याम तो परमात्मा दिसतो. अभिनव जलधर सुंदर द्रुत मंदर श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे जय जय देव हरे जय जय देव हरे. तव चरणे प्रणता वयमिति भावय कुरु कुशलं प्रणतेषु जय जय देव हरे जय जय देव हरे. काय सांगू आता सांगणे किती, काय सांगू आता सांगणे किती.
कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या, मुख पाहता जाती। महाराजांनी जो भाव प्रगट केला गीत गोविंदामध्ये हाच भाव आहे, जसाच्या तसाच आहे। महाराजांचा अभंग हा प्राकृतामध्ये आहे, जयदेवाचा छंद हा संस्कृतामध्ये आहे। संस्कृत आणि प्राकृत दोनही ठिकाणी प्रगट झालेलं जे वर्णन आहे ते सारखंच आहे। हरी हरी, त्या पांडुरंगाचं महात्म्य आहे, त्या पंढरीचं महात्म्य आहे। नामदेव महाराजांनी वर्णन केलं की हे पंढरपूर अनादि काळाचं तीर्थ आहे, हे तीर्थाचं तीर्थ आहे, हे महातीर्थ आहे। आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी। आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा। आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी। चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी, चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी। आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी। पंढरीचं महात्म्य, प्रभू ज्या ठिकाणी निवास करतात त्या नगराचं महात्म्य। श्री जगन्नाथ धाम हे भक्तिपीठ आहे। चारही धाम हे भक्तिपीठ आहे। चारही धामच्या दर्शनाला भक्त जातात। बद्रीनाथ धाम हे सत्ययुगातलं धाम, रामेश्वर धाम हे त्रेतायुगातलं धाम, द्वारिका धाम हे द्वापरातलं धाम आणि जगन्नाथ धाम हे कलियुगातलं धाम। याचा प्रभाव जास्त आहे कलियुगामध्ये, पंढरपूरचा प्रभाव जास्त आहे कलियुगामध्ये। इथे साक्षात परमात्मा उभा राहिलेला आहे, भक्तासाठी उभा राहिलेला आहे। भक्ताची काजा विटेवरी उभा, भक्ताच्यासाठी उभा राहिलेला आहे। आणि ज्या नगरामध्ये तो परमात्मा उभा राहिलेला आहे ते पंढरपूर आहे, ज्याची रचना ही वैकुंठाच्या आधी झाली। नामदेव महाराज वर्णन करतात हे अनादि काळाचं तीर्थ, हे चराचर जेव्हा नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं। हे नामदेव महाराजांचे शब्द आहेत, जे जसे आहेत तसेच आपण समजून घेतले पाहिजे। तर्क करण्याची आवश्यकता नाही, आपल्यासाठी प्रमाण संतवाणी आहे। तर्क जर अंतःकरणामध्ये आले तर विश्वास बसणार नाही। तर्काचा आणि विश्वासाचा
प्रसंग एका वेळेला घडू शकत नाही. जिथे तर्क आहे तिथे विश्वास नाही, आणि जिथे विश्वास आहे तिथे तर्क नाही. जीवनामध्ये तर्क असला, फार जास्त तर्क बलवान झाला, तर मग तो गंतव्यापर्यंत पोहोचू देत नाही. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, पण ज्ञान प्राप्त करत असताना जीवनातला विश्वास ढळू द्यायचा नाही. हरी आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. हे चराचरही नव्हतं, आणि त्यावेळेला पंढरपूर होतं. त्याचं वर्णन आहे. जसं नामदेव महाराजांनी पंढरपुराचं वर्णन केलेलं आहे, तसं ओडिसा देशामधील तिथल्या संत महात्म्यांनी पुरीचं वर्णन केलेलं आहे. तिला पुरुषोत्तम पुरी म्हटलेलं आहे, अविनाश क्षेत्र म्हटलेलं आहे. त्याचा नाश होत नाही. पंढरपूर हे सुदर्शनावर आहे. परमात्म्याचं आयुध सुदर्शन चक्र, त्याच्यावर पंढरपूरची रचना आहे. आणि जगन्नाथपुरी ही सुद्धा सुदर्शनावर आहे. जगन्नाथ भगवानच्या मंदिराचा कळस सुदर्शन आहे, नील चक्र आहे. सगळ्या पुरीमधून ते चक्र दिसतं, फार मोठं आहे, आणि जिथून पाहावं तिथून ते सरळच दिसतं. एवढा प्रभाव आहे त्या चक्राचा. हरी चंद्रभागेचे तटी, धन्य पंढरी गोमटी. चंद्रभागा नदीच्या किनारी तटावर सुंदर ते पंढरपूर नगर आहे. चंद्रभागा फार पुरातन आहे. नामदेव महाराज म्हणतात, जेव्हा नवती गोदा गंगा, गोदावरीही नव्हती, गंगाही नव्हती, तेव्हा होती चंद्रभागा. चंद्राच्या कोरेसारखी झालेली आहे ना तिथे. पांडुरंगाच्या समोर जशी चंद्राची कोर असते तशी ती चंद्रभागा झालेली आहे. भीवरेला चंद्रभागा हे नामनिधान प्राप्त झालं. प्रलय काळ होत असतो, आणि प्रलय काळ झाला की मग हे भूमंडळ नष्ट होऊन जातं, सगळं लयाला जातं. पर्वत राहत नाही, भूमी राहत नाही, सगळं जलथल होऊन जातं, काहीही शिल्लक राहत नाही. सूर्य, चंद्र, नक्षत्र सगळे विलीन होऊन जातात, सगळे नाश पावतात. पण अशा वेळेही पंढरपूर राहतं. पंढरपूर नष्ट होत नाही. नासलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. या भूमंडळाचा नाश झाल्यानंतरही पंढरी राहते. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. हरी नामा म्हणे बा श्रीहरी, ते म्या देखिली पंढरी. हे परमात्मा, माझ्यावर कृपा झाली, मी ती पंढरी पाहिली, जे तीर्थांचं तीर्थ आहे, जिथे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक लीला पुरुषोत्तम श्री विठ्ठल विटेवर उभा आहे.
दिनाचा दयाळ, दिनाचा दयाळ, पतितांचा पावन, सर्व सुख निधान पांडुरंग, सर्व सुख निधान पांडुरंग. जुन्या काळामध्ये काही वर्षापूर्वी पंढरीच्या दिंडीमध्ये गेले असता दर्शनाचा योग, पांडुरंगाच्या दर्शनाचा योग येत असे. बारीमध्ये उभे राहून, फार लांब ती बारी, चंद्रभागेच्या किनारीपासून देवापर्यंत जायला 60 तास लागत असत. दशमीला रात्री उभं राहिलं तर एकादशीच्या मध्यरात्रीपर्यंत दर्शन होत असे. एवढा वेळ लागत असे. पण ते दर्शन प्राप्त झाल्यानंतर अंतःकरण एवढं शांत होऊन जात असे. पूर्ण एकादशी बारीमध्येच घडली. खरा उपवास घडला, खरं चिंतन घडलं. हजारो व्रताचं पुण्य त्या एका एकादशीच्या नामचिंतनामध्ये घडलं. आणि तेही पांडुरंगाच्या दर्शनासाठी तिष्ठत उभं राहिलेलं बारीमध्ये असा अलभ्य लाभ झाला. आणि जेव्हा पांडुरंगाचं दर्शन झालं, एका क्षणाकरता पश्चिम द्वारातून बाहेर पडले दर्शन घेऊन. मन संतुष्ट आहे. अशी संतुष्टी जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रसंगी मिळाली नव्हती. वस्त्र मलिन झालेले आहेत, चेहरा उजळलेला आहे. त्या पांडुरंगाच्या दर्शन, त्या परमात्म्याच्या कृपेनं एवढा आनंद आहे. त्या पश्चिम द्वारामधून बाहेर पडणाऱ्या भक्तांना पाहिलं की त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. आज कृतार्थ झालो, आज सर्वस्व प्राप्त झालं. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन. कासयात जीन प्राण, आपुला गे माये. असेल धनीवरी आपुले माहेरी, असेल धनीवरी आपुले माहेरी. मग तो श्रीहरी गीती गायन गे माये. मग तो श्रीहरी गीती गायन गे माये. सकळ ही गोत, सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण. बाप रखुमा देवीवरा विठ्ठलाची आण. बाप रखुमा देवीवरा विठ्ठलाची आण. माऊलीनं आण वाहिली, पांडुरंगाची आण वाहिली. माझे सगळं गणगोत तो परमात्माचा आहे. परमात्मा प्राप्त झाल्यानंतर जो आनंद आहे तो माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केला. परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर तो आनंद झालेला आहे.
देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासयात जीन प्राण, आपू लागे माये. आणि या भावाचाच अभंग, या भावाचंच पद संत मीराबाईंचं आहे, राजस्थानी भाषेमध्ये आहे. कालच्या प्रवचनामध्येही प्रवचनाच्या शेवटी एक पद आपण राजस्थानी घेतलं होतं. काही भक्त हिंदी भागामध्ये श्रवण करीत आहेत, मराठी त्यांना कळत नाही तरीही ते ऐकत आहेत. म्हणून त्यांच्यासाठी शेवटचे काही क्षण मीराजीच्या पदाचं चिंतन करू. चाला वाही देश, चाला वाही देश, प्रीतम पावा चाला वाही देश. मीरा जी अपने आप को कह रही है, अपने मन को कह रही है कि हे मन, हम अब वहीं जाएंगे जहां पर हमारा प्रीतम बसता है, जहां पर हमारे परमात्मा निवास करते हैं. अब हम द्वारिका जाएंगे. द्वारिका नाथ से मिलने मीरा जी जाना चाहती है. चाला वाही देश, प्रीतम पावा चाला वही देश. परमात्मा की प्राप्ति होनी चाहिए, यही एक आस है मीरा जी के जीवन में, यही उनका ध्यास है. केवल परमार्थ चिंतन है, कृष्ण प्राप्ति की अभिलाषा है, अन्य कोई अभिलाषा नहीं है. ज्ञानेश्वर महाराज को विठ्ठल भगवान प्राप्त करने की अभिलाषा है, अन्य कोई दूसरी अभिलाषा नहीं. शांति ब्रह्म एकनाथ महाराज के अंतकरण में वही भाव है, जयदेव जी महाराज के अंतकरण में भी वही भाव है. परमात्मा की प्राप्ति, परमात्मा की प्राप्ति मनुष्य को इस जीवन में करनी चाहिए. परमात्मा की प्राप्ति अगर हो गई तो जीवन सफल हो गया. चाला वाही देश, प्रीतम पावा चाला वही देश. मैं तो परमात्मा जो कहेंगे वही करूंगी, जिसमें मेरा परमात्मा राजी है मैं वही करूंगी. कहो तो कसुमल साड़ी रंगावा, कहो तो कसुमल साड़ी रंगावा, कहो तो भगवा भेष. मेरे कृष्ण अगर कहेंगे कि सुंदर सी साड़ी रंगाओ, उस साड़ी को धारण करो. कहो तो कसुमल साड़ी रंगावा, कहो तो भगवा भेष. अगर मेरे परमात्मा ने कहा कि हे मीरा, अब तू भगवा धारण कर ले, भगवा भेष धारण कर ले, जो मेरे परमात्मा कहेंगे वही मैं करूंगी. जो मेरे भगवान को प्रिय है, मेरे परमात्मा को प्रिय है, बस मेरा अपना कोई मत नहीं है, मेरी अपनी कोई इच्छा नहीं है, मेरी अपनी कोई अभिलाषा नहीं है. जो भी है कृष्ण कन्हैया की अभिलाषा है. कहो तो कसुमल साड़ी रंगावा, कहो तो भगवा भेष.
जगतगुरु तुकाराम महाराज मांगते नहीं है मुझे ये दो मुझे वो दो, ऐसा नहीं कहते। परमात्मा तो कहते हैं, जगतगुरु तुकाराम महाराज कहते हैं कि हे परमात्मा, तू मुझे जहां भी रखेगा वहीं पर मैं तेरे नाम के गुणगान ही करूंगा, तेरा नाम गुणगान करूंगा। पाठवाल तेथे गरजे न पवाडे, काही देहाकडे नावलुकी। ये बहुत बड़ा भाव है, उच्च भाव है। मैं अपने देह की ओर भी नहीं देखूंगा, अपने देह की चिंता नहीं करूंगा। जहां आप मुझे भेजेंगे वहां मैं आपका गुणगान गाऊंगा। पाठवाल तेथे गरजे न पवाड़े, हाँ जहां भेजोगे वहां मैं आपके नाम का गुणगान करूंगा। काही देहा कड़े नावलुकी, देह की तरफ नहीं देखूंगा, देह का विचार नहीं करूंगा। अपना संकल्प बोल दिया है और मीरा जी भी वही कहती है कि वहां पर चलो, प्रीतम को प्राप्त करेंगे और परमात्मा जैसे कहेंगे वैसे ही रहेंगे। कहो तो कुसुमल साड़ी रंगावा, कहो तो भगवा भेष, कहो तो मोतियन मांग भरावा, कहो तो छिटकावा केस। परमात्मा अगर कहेंगे कि हे मीरा अपनी मांग मोतियों से भर दे, श्रृंगार कर, अगर परमात्मा की आज्ञा है, जो श्रृंगार परमात्मा को पसंद है वही करूंगी। परमात्मा को जो पसंद है वही श्रृंगार करूंगी। सब कुछ परमात्मा को समर्पित कर दिया है, समर्पण भाव है। और अगर कहेंगे परमात्मा कि छिटका दो केस, साधु संतों में कुछ परंपराओं में अपने केसों को, बालों को छिटका देते हैं, उखाड़ते हैं। अगर परमात्मा कहेंगे कि केस छिटका दो तो मैं वो करूंगी, जिससे मेरा हरि रीजे, जिससे मेरा हरि राजी, वही मैं करूंगी। मीरा रे प्रभु गिरिधर नागर, मीरा रे प्रभु गिरिधर नागर, सुन जो बिड़द नरेश, सुन जो बिड़द नरेश। हे भगवान मेरी प्रार्थना सुनो। मीरा जी प्रार्थना कर रही है, वहां जाना चाहती है जहां पर हरि है, जहां हरि नहीं है, जहां हरि का भजन नहीं हो सकता, उस स्थान को त्यागना चाहती है, उस देश को त्यागना चाहती है। हरि वंशी विभूषित करा, नवनीरदाभा, पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्टात्, पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरि गोविंद, हरि गोविंद, हरि गोविंद। ओम नमो नारायण।
ओम नमो नारायण।